एक नंबर, अजिबात वाटत नाही गव्हाचा. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून तयार होणार आईस्क्रीम. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 लिटर दूध आणि हे दूध आहे म्हशीचं, कारण म्हशीच्या दुधाची शाई काय ते दाट, त्यामुळे आईस्क्रीम खूप टेस्टी होणार आहे. आणि यामध्ये मला मदत करणार आहे माझी स्टिशा. तर चला करूया आईस्क्रीम. तर चला आपण दूध फोडून घेऊया. आता अगोदर दूध फोडल्या एका वाटीमध्ये 1 वाटी काढून घ्यायचं दूध अगोदर सेपरेट. 1 वाटीभर एवढं काढून घ्यायचं. त्यानंतर हे सगळं दूध या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. आता ह्या दुधाचा उपयोग आपल्याला नंतर होणार आहे, त्यामध्ये काढून घेतलंय. आता ह्या अगोदर तुम्ही बघितलंय काय झालेलं, त्याचं सगळं आवरून घेतलंय. पुन्हा आपण स्टार्ट करूया आईस्क्रीम कसं तयार करायचं हे. तर काय करायचं, अगोदर हे दूध गरम करायला ठेवायचं. बंद करा. तर आता हे दूध आहे ते बारीक गॅसवरच ठेवायचं. बारीक गॅसवर चांगलं गरम करून घ्यायचं. दुसरी प्रोसेस आहे ती करून घेऊया. तर हे मी अर्धी वाटी घेतलं आहे गव्हाचं पीठ आणि हे मगाशी आपण 1 वाटी घालवलं होतं ते घेतलंय. आता हे गव्हाचं पीठ आहे ते एका भांड्यामध्ये घालून घ्या. त्यानंतर आपण 1 वाटी जे दूध ठेवलं होतं ते त्यामध्ये घाला आणि काय करायचं, आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव होईल असं. आता हे जे दूध आहे ते रूम टेम्परेचरमध्ये असणारं दूध आहे. जास्त गार पण घ्यायचं नाही आणि जास्त गरम पण घ्यायचं नाही, कारण तसं केल्यामुळे होतं की गुठळ्या होतात. आता इथं बघा दुधावर शाई आलेली आहे, ती चांगली मिक्स करून घ्यायची. म्हणजे कडेची जी शाई आहे ती दुधामध्ये ढकलून घ्यायची. आपण जितकं आता इथं दूध घेतले आहे त्यात पाव भाग तरी आपल्याला आटवायचा आहे. चांगलं इथं दूध आटवून घेऊया आणि मध्ये मध्ये काय करायचं, हलवत राहायचं, म्हणजे कडेला शाई चिकटून राहत नाही. आता इथं बघू शकता तुम्ही की दुधामध्ये पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. अजिबात गुठळ्या वगैरे तयार झालेल्या नाहीत. या पद्धतीनं तुम्ही हे काय करायचं, मिक्सचर तयार करून घ्यायचं. आता बघू शकता इथं आपलं दूध आटलेलं आहे. आता हे आपण गव्हाचं पीठ आणि दुधाचं जे मिक्सचर केलेलं आहे ते काय करायचं, हळूहळू यामध्ये ओतायचं आणि हलवत राहायचं. एकदम हळू ओतायचं आणि हे या पद्धतीनं असं हलवत राहायचं, म्हणजे खाली चिकटत नाही. आणि गव्हाचं पीठ आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते चांगलं काय होतं, दुधात मिक्स होतं. आता गव्हाचं पीठ आणि दुधाचं मिक्सर घातल्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटीला चढ एवढी साखर घालणार आहे. तुम्हाला जितकं गोड आवडतं त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. आणि आता दूध चांगलं काय करायचं, आटवून घ्यायचं. एकसारखं असं हलवत राहायचं, नाहीतर काय होतं की खाली लागते. त्यामुळे जरा अधूनमधून हलवत राहायचं. आता हे मी 10 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि हे गार करायला ठेवायचं. गार झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघूया. आता हे सगळं गार झालेलं आहे आणि ह्याला थोडा घट्टपणासुद्धा आलेला आहे. तर चला करूया पुढची प्रोसेस. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला लावून थोडं 1 मिनिटभर बारीक करून घ्यायचं आहे. माझ्याकडे व्हॅनिला फ्लेवर आहे, तर यामध्ये मिक्सरला लावतावीच काय करायचं, यामध्ये घालायचं 2 ते 3 थेंब. आता हे मिश्रण जे मिक्सरला लावून घेतोय ना ते बघा एकजीव होतंय. आता काय करायचं की तुम्ही ज्या डब्यामध्ये आईस्क्रीम करणार आहे त्या डब्यामध्ये ते काय करायचं, मिश्रण ओतून घ्यायचं. आता मी 1 लिटर दूध घेतलं होतं, तर तुम्ही बघितलं आहे इथं माझे छोटे छोटे 2 डबे आईस्क्रीमचे तयार झालेले आहेत, म्हणजे आईस्क्रीमच्या मिक्सचरचे. तर आता काय करायचं की त्याला झाकण लावायचं आणि फ्रीजरला ठेवून द्यायचं. आता हे किती वेळ ठेवायचं, तर हे 8 तास ठेवायचं, कमीत कमी 8 तास. जास्तीत जास्त 1 रात्रभर तुम्ही ठेवू शकताय. तर मी ते काय केलं, ठेवून दिलं.
आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं, ते फ्रीजरचे डबे जे आपण ठेवले होते ते काय करायचे, काढून घ्यायचे. कारण आता याची पुढची प्रोसेस करायची आहे. तर बघा किती छान सेट झालं होतं आईस्क्रीम. तर आता याची पुढची प्रोसेस आहे की या डब्यामधलं जे मिश्रण आहे आईस्क्रीमचं, ते पुन्हा एकदा मिक्सरला लावायचं आहे. का मिक्सरला लावायचं आहे की मिक्सरला लावल्यामुळं ते आईस्क्रीम छान फुलतं. तर मिक्सरला लावायच्या अगोदर काय करायचं, ते एकदम सेट झाल्यामुळं बर्फ साठलेला असतो त्यामध्ये, तर ते अगोदर 10 मिनटं काढून ठेवायचं आणि त्यानंतर मग काय करायचं, मिक्सरला लावायला घ्यायचं. तर मी मिक्सरला लावून घेतलं. मिक्सरला लावून घेतल्यानंतर आधीसारखंच थोडंसं पातळ मिश्रण तयार होतं. अगदी तितकंच नाही पण थोडंफार होतं. आता पुन्हा ते काय करायचं, आपण ज्या डब्यातून काढलं होतं त्या डब्यामध्येच घालायचं. आता मी दोन्ही डबे तसं करून घेतले होते. त्यानंतर मी इथं ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे घेतले होते. ते छोटे छोटे त्याचे तुकडे केले होते. आणि तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घेऊ शकता. तर मी ते सगळे बऱ्यापैकी सगळेच घेतले होते. आणि एक कॅडबरी होती, त्याचेसुद्धा छोटे छोटे तुकडे केले होते, तेही घातले होते. आता काय करायचं, हे सगळं घालायचं आणि चांगलं काय करायचं, चमचा घेऊन मिक्स करायचं. म्हणजे वरच्या वर राहत नाहीत, मध्ये मध्ये आईस्क्रीमच्या येतात. तर यामुळं काय होतं की ड्रायफ्रूट्स आणि ह्या चॉकलेटमुळं काय होतं की आईस्क्रीम टेस्टी लागतं. एकंदरीत काय की आईस्क्रीम खाताना त्याला खूप चांगली चव येते. मध्ये मध्ये ड्रायफ्रूट्स आणि कॅडबरीचे तुकडे येत असतात, त्यामुळं खूप छान लागतं. तर पुन्हा ते काय करायचे, डबे बंद करायचे आणि पुन्हा फ्रीजरला ठेवून द्यायचे. आता ते हे किती वेळ ठेवायचे, हे पुन्हा 8 तास ठेवायचे. 8 तासानंतर तुम्ही खायला घेऊ शकताय. तर इथं आता माझे 8 तास कंप्लीट झालेले आहे. आम्ही रात्रीचं जेवण केलेलं, सगळ्यांना घाई होती आईस्क्रीम खायची. तर मी तो डबा काढला फ्रीजरमधून. तर आईस्क्रीम खूप छान सेट झालं होतं, मस्त झालं होतं. त्यामध्ये कॅडबरीचे तुकडे पण दिसत होते, ड्रायफ्रूट्स पण दिसत होते. त्यानंतर आम्ही थोडाही विलंब न करता ते खायला घेतलं. तर बघू शकता तुम्ही जवळून किती छान वाटत होता लांबूनच. तर त्यानंतर यांनी ते प्रत्येकाच्या वाटीमध्ये दिलं. तर बघा आतून कट केल्यानंतरसुद्धा थोडे ड्रायफ्रूटचे आणि कॅडबरीचे तुकडे दिसतच होते, म्हणजे ते छान मिक्स झालेलं. एक नंबर, अजिबात वाटत नाही गव्हाचा आहे. आता यांनी कमेंट केली म्हणजे ते आईस्क्रीम चांगलंच झालं असणार, कारण यांची जी जीभ आहे ना ती खूप चाटकी आहे. त्यामुळे मला यांचे रिव्ह्यू पटतात. तर तुम्हीही करून बघा आणि कसं होतं ते पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की येऊन सांगा. थँक्यू.